रामदास पाटील सुमटाणकर हे हिंगोली नगरपालिकेचे सीईओ म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय अधिकारी पदाचा राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला होता. पक्षाचं काम करत असताना त्यांनी हिंगोलीतच नव्हे तर लोकसभा मतदारसंघात दांडगा संपर्क वाढवला. मतदारसंघातल्या गोरगरिबांची कामं करत त्यांनी लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला. शांत, संयमी, उच्चशिक्षित म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. त्यांचं काम पाहता त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली. त्यानंतर रामदास पाटलांना खासदारकीचे डोहाळे लागले. लोकसभेची उमेदवारी पक्षानं नाकारली. त्यानंतर काही काळ रामदास पाटील नाराज होते. त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. निवडणुकीच्या तोंडावर हिंगोलीचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे यांची तब्येत खालावलेली होती. त्यानंतर हिंगोली विधानसभेची उमेदवारी रामदास पाटलांना मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र विधानसभेची उमेदवारी देखील पक्षानं नाकारली आणि विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट बहाल केलं. हिंगोलीत रामदास पाटलांनी मोठं कार्यालय उभं केलं होतं. हिंगोली विधानसभा मतदारसंघात संपर्क देखील वाढवला होता. पक्षानं नाकारल्यानंतर नाराज झालेल्या रामदास पाटलांनी भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून हिंगोली विधानसभा लढवली. मात्र त्यांना पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. लोकसभा निवडणुका संपल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुका संपल्या. मग आता करायचं तरी काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर काही महिन्यानंतर रामदास पाटलांनी हिंगोलीतील गाशा गुंडाळला. नुकतेच त्यांनी नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील लेंडी मण्याड इथं पुन्हा जनसेवा संपर्क कार्यालय सुरू केलं. या कार्यालयाचा शुभारंभ नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हिंगोलीतील एक प्रशासकीय अधिकारी, त्यानंतर भाजपा पक्षामध्ये केलेलं काम, त्यानंतर अपक्ष लढवलेली निवडणूक यामध्ये कुठलंच यश प्राप्त न झाल्यानं अखेर देगलूर येथील लेंडी मण्याड इथं त्यांनी जनसेवा संपर्क कार्यालय सुरू केलं. रामदास पाटलांना आमदारकी तथा खासदारकीचं तिकीट न मिळाल्यानं हिंगोलीतील गाशा गुंडाळल्या की काय अशा चर्चा आता सुरू झाल्या. आता लेंडी मण्याड इथं मांडलेलं बस्तान आमदारकीच्या मोहापायी आहे की काय अशा चर्चा सुरू झाल्या.